हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत इंटिग्रल ऑफ द फॉर्म. आणि इथे मी 3 फॉर्म दिलेले आहेत. या 3 फॉर्म पैकी कुठल्याही एखाद्या फॉर्म मध्ये जर एक्झाम्पल असेल तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण बघणार आहोत. सो फर्स्ट फॉर्म आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस बी साइन स्क्वेअर एक्स. सेकंड वन आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स. आणि थर्ड वन आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस बी साइन स्क्वेअर एक्स प्लस सी कॉस स्क्वेअर एक्स. सो या 3 फॉर्म पैकी कुठल्याही एखाद्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल असेल तर ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत ते बघणार आहोत. शिवाय याच्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स फॉलो करायच्यात आणि त्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला याचे आन्सर्स काढायचे आहेत. सो बघूया वन बाय वन. सो स्टेप्स टू सॉल्व्ह दिस फॉर्म. सो आपण आधी जे फॉर्म बघितलेत तर ते फॉर्म्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्स कुठल्या आहेत ते बघूया आपण. सो पहिली स्टेप आहे की डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे जे काही प्रॉब्लेम तुम्हाला दिला असेल या फॉर्म मधला तर त्या फॉर्म मधल्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना तुम्हाला कशाने डिव्हाइड करून घ्यायचंय? कॉस स्क्वेअर एक्सने. कॉस स्क्वेअर एक्सने डिव्हाइड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे तुमची पुट सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स ओनली इन डिनॉमिनेटर अँड सेक्स स्क्वेअर एक्स इन न्यूमरेटर कीप ऍज इट इज. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की न्यूमरेटरला जो काही सेक्स स्क्वेअर एक्स असणार आहे त्याला तसंच ठेवायचंय. फक्त डिनॉमिनेटरला जो काही तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स येईल त्याला तुम्हाला काय पुट करायचंय? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स पुट करायचंय. सो थर्ड स्टेप आहे तुमची की सबस्टिट्यूट टॅन एक्स इज इक्वल टू टी इन दी डिनॉमिनेटर. सो तुम्ही डिनॉमिनेटरला जिथे कुठे टॅन एक्स असणार आहे त्याच्या जागी टी पुट करणार आहात. जर ऑब्व्हियसली तुम्ही टॅन एक्सला टी पुट केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते येईल तुम्हाला सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज dt बाय dx. सो हा dx तुम्ही इकडे जाऊन मल्टिप्लाय करत आहात. सो तुम्हाला मिळेल सेक्स स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. आणि ही जी व्हॅल्यू काय आहे ती तुम्हाला कुठे पुट करायची? इन द न्यूमरेटर. सो हे 3 स्टेप्स आहेत तुमच्या ज्या की तुम्हाला फॉलो करायच्यात ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो एक्झाम्पल्स बघतोय आपण. सो पहिला एक्झाम्पल आहे सॉल्व्ह इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. सो आता हे बघा इथे हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या फर्स्ट फॉर्म मधलं आहे. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस बी साइन स्क्वेअर एक्स. सो इथे a आहे तुमचा 3 आणि b आहे तुमचा -2. सो आता ह्या टाईपचं एक्झाम्पल असेल तर मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या होत्या की तुम्हाला त्या स्टेप्स फॉलो करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो बघूया आपण याचं सोल्युशन. सो लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. सो आता आपली पहिली स्टेप्स होती की तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करणार आहात? कॉस स्क्वेअर एक्सने. सो हिअर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय तुमचा 3 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स आणि त्याला डिवायडेड बाय काय येईल? कॉस स्क्वेअर एक्स. आता इथे बघा तुमचा हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच तो काय असणार आहे तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स. आणि इथे 3 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे. सो तो कॉस स्क्वेअर एक्स जो आहे तो दोघांना सेपरेटली डिवाइड होईल. सो नेक्स्ट स्टेप असेल तुमची इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय तुमचा 3 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता इथे काय होईल तुमचा अगेन 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे तुमचा टॅन स्क्वेअर एक्स. सो नेक्स्ट स्टेप होईल तुमची कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय 3 सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स. सो हे जे एक्झाम्पल आहे तुमचं थोडंसं रिड्यूस झाले जेव्हा तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड कराल तेव्हा. सो कॅपिटल I इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ. आता जसं की मी तुम्हाला स्टेप 2 सांगितली होती की तुम्हाला न्यूमरेटर मधला जो सेक्स स्क्वेअर एक्स आहे त्याला तसंच ठेवायचं आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये जिथे कुठे सेक्स स्क्वेअर एक्स येईल त्याच्या जागी तुम्हाला काय पुट करायचंय? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये 3 सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स होता मागच्या स्टेपमध्ये. सो आता मी काय केलंय न्यूमरेटरचा सेक्स स्क्वेअर एक्स dx त्याला ऍज इट इज ठेवलंय आणि डिवायडेड बाय 3 इंटू सेक्स स्क्वेअरच्या जागी मी 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहिलाय आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स ऍज इट इज. आता याला सिम्प्लिफाय करायचंय. सो 3 ने या ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. सो नेक्स्ट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
sec square x dx whole divided by 3 plus 3 tan square x. 3 into 1 3 येईल. 3 into tan square x is 3 tan square x आणि minus 2 tan square x as it is. आता इथे बघा 3 tan square x आहे आणि minus 2 tan square x आहे. सो सबट्रॅक्शन होऊन तुम्हाला मिळेल फक्त tan square x. सो नेक्स्ट स्टेप येईल तुमची कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec square x dx होल डिवायडेड बाय 3 प्लस tan square x. आणि आता ह्या जे काही इक्वेशन आहे त्याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 सबस्टिट्यूट करताय. सो आता याला जे सॉल्व्ह करायचंय तो अगेन हा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम आहे. सो आता आपल्याला इथे कुठल्या तरी एका फंक्शनला टी पुट करायचे आणि देन सॉल्व्ह करायचे. आता बघा डिनॉमिनेटरला 3 प्लस tan स्क्वेअर एक्स आहे. जर मी tan x ला टी पुट केलं तर त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे sec स्क्वेअर एक्स ते वरती प्रेझेंट आहे. म्हणजे मला कोणाला टी पुट करायचंय तर tan x ला टी पुट करायचंय. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे तुमची पुट tan x इज इक्वल टू टी देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो वी गेट तुमचं tan x चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे sec स्क्वेअर एक्स आणि तुमचं t चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx. सो आता हा जो dx आहे तो पलीकडे तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात. सो तुम्हाला नेक्स्ट काय मिळेल sec स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. सो आता sec स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt आणि tan x इज इक्वल टू t याचा यूज करून तुमचं इक्वेशन नंबर 1 बिकम्स कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ तुमचा वरती काय होता sec स्क्वेअर एक्स dx होता त्याच्या जागी dt आला होल डिवायडेड बाय तुमचा 3 प्लस tan स्क्वेअर एक्स होता. सो तो काय होईल 3 प्लस t स्क्वेअर होईल. सो आता इथे बघा इथे t स्क्वेअर आहे आणि इथे 3 आहे. सो आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इंटिग्रेशनचा. त्याच्यासाठी हा नंबर जो आहे तो पण स्क्वेअर मध्ये लिहावा लागेल. सो नेक्स्ट स्टेप येईल तुमची कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय मी 3 ला असं लिहिते √3 आणि त्याचा स्क्वेअर प्लस माझा t स्क्वेअर. So we have integration of dx upon a square plus x square is equal to 1 upon a into tan inverse of x upon a plus constant of integration c. So मागे जे काही स्टेप्स बघितले आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं होतं dt upon √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस t स्क्वेअर. सो तिथे तुमचा a च्या जागी काय येणार आहे आता इथे √3 येणार आहे आणि x च्या जागी तुमचा t येणार आहे. सो ह्या फॉर्म्युलेमध्ये जस्ट त्या व्हॅल्यू पुटअप करा. सो तुम्हाला काय मिळेल कॅपिटल I इज इक्वल टू 1 अपॉन a म्हणजेच इथे √3 आहे इंटू tan इनवर्स ऑफ x म्हणजे तुमचा t आणि अपॉन a म्हणजे तुमचा इथे √3 आहे आणि प्लस c. सो आता हे जे काही आन्सर आहे ते तुमचं t मध्ये आहे पण आपण हे एक्झाम्पल x साठी सॉल्व्ह करतोय त्यामुळे फायनली तुम्हाला काय करावं लागेल t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. सो फायनली वी गेट कॅपिटल I इज इक्वल टू 1 अपॉन √3 tan इनवर्स ऑफ tan x होल डिवायडेड बाय √3 प्लस C. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. सेकंड एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 sin स्क्वेअर एक्स मायनस 9 cos स्क्वेअर एक्स. सो आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते तुमच्या थर्ड फॉर्म मध्ये आहे दॅट इज इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस b sin स्क्वेअर एक्स प्लस c cos स्क्वेअर एक्स. सो त्या फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे. अगेन हे पण त्याच मेथडने सॉल्व्ह करायचंय. सो आता आपण याचं सोल्युशन बघूया. सोल्युशन let capital I is equal to integration of dx upon 4 sin square x minus 9 cos square x. आता तुमची पहिली स्टेप जी आहे ती होती डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x. सो आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांना cos स्क्वेअर x ने डिव्हाइड करून घेऊया. सो कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन cos स्क्वेअर x होल डिवाइडेड बाय 4 मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस 9 cos स्क्वेअर एक्स आणि होल डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन cos स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय मी काय केलं जे काही थ्रू आउट cos स्क्वेअर एक्स डिवाइड होतं त्याला सेपरेटली डिवाइड करून घेतलाय. सो तो येईल 4 साइन स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स मायनस 9 cos स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स. सो आता इथे बघा 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स म्हणजे तुमचा sec स्क्वेअर एक्स होईल. साइन स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स हा tan स्क्वेअर एक्स होईल आणि इथे cos स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स. सो ते कॅन्सल होतील आणि फक्त 9 राहील. सो नेक्स्ट येईल तुमचं कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय 4 साइन स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स येणार आहे तुमचा tan स्क्वेअर एक्स मायनस इथे जो आहे ते कॅन्सल होतील आणि फक्त 9 राहील. आता हे जे काही एक्झाम्पल आहे याला इक्वेशन नंबर 1 पुट करा.
सो आता आपल्याला काय करायचंय, हे जे काही आहे याच्यामध्ये अगेन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे आणि सॉल्व्ह करायचे. सो आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, पुट tan x इज इक्वल टू टी. देन सेकंड असणार आहे तुमचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट tan x चा डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स सेक्स स्क्वेअर एक्स आणि तुमच्या टी चा डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय dx. सो आता इथे वरती बघा सेक्स स्क्वेअर एक्स dx आहे, म्हणून इथे फक्त सेक्स स्क्वेअर असल्यामुळे हा dx तुम्हाला इकडे काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय. सो नेक्स्ट असणार आहे सेक्स स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. सो ह्याचा आणि tan x इज इक्वल टू टी ह्या दोघांचा यूज करून आपल्याला इक्वेशन नंबर 1 याला रिराईट करायचं आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 4 tan स्क्वेअर एक्स होता, सो तो 4t स्क्वेअर होणार आहे आणि -9. आता हे बघा इथे जे काय आहे ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये मिळवायचंय. आता इथे 4t स्क्वेअर आहे, पण आपले जे फॉर्म्युले आहेत ते एक्स स्क्वेअर साठीचे आहेत, त्याला कुठलाही कॉन्स्टंट मल्टिप्लाय नाहीये. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हा 4 कॉमन काढावा लागणार आहे, जेणेकरून ह्या टी स्क्वेअरचा कोएफिशियंट काय होईल, 1 होईल. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय 4 कॉमन काढलाय मी. सो ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल टी स्क्वेअर -9/4 आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो कॅपिटल I इज इक्वल टू तुमचा 1/4 जो होता तो इंटिग्रेशनच्या आतमध्ये होता, सो तुम्ही तो बाहेर काढू शकता. सो 1/4 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर -3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे तुम्ही 9/4 ला कसं लिहिलंय, 9 हा 3 चा स्क्वेअर आहे आणि 4 हा 2 चा, सो 3/2 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे तो या स्टँडर्ड फॉर्म मध्ये रिड्यूस झालाय. सो तो फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. सो वी हॅव इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर - a स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x - a अपॉन x प्लस a मॉड कम्प्लिटेड प्लस c. सो ह्या टाईपचा जो काही फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय करता येईल. हे बघा इथे x आहे त्याच्या जागी इथे तुमचा t आहे आणि इथे जो a आहे त्याच्या जागी तुमचा इथे 3/2 आहे. सो तुमचा कॅपिटल I बिकम्स 1/4 तुमचा ऍज इट इज राहणार आहे इंटू 1/2 इंटू तुमचा a आहे 3/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a म्हणजे तुमचा t मायनस a आहे तुमचा 3/2 डिवायडेड बाय x प्लस a म्हणजे तुमचा t प्लस 3/2 हे मॉड कम्प्लिटेड प्लस c. सो आता इथे बघा 2 इंटू 3/2 आहे, सो हे 2 कॅन्सल होतील. सो नेक्स्ट काय येईल 4 इंटू 3 यांचा मल्टिप्लिकेशन होईल. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे कॅपिटल I इज इक्वल टू 1/12 लॉग ऑफ. आता इथे काय होतं t - 3/2 होता, सो बेस सेम करून घेऊया. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण सॉल्व्ह केलं तर ते येईल 2t - 3 होल डिवायडेड बाय 2 आणि होल डिवायडेड बाय इथे पण तसंच होईल t प्लस 3/2 ला 2t प्लस 3 होल डिवायडेड बाय 2 हे मॉड कम्प्लिटेड आणि प्लस c. आता इथे बघा याला पण 2 डिवाइड आहे, याला पण 2 डिवाइड आहे, सो ते कॅन्सल होतील. कॅपिटल I इज इक्वल टू 1/12 लॉग ऑफ मॉड मध्ये 2t - 3 अपॉन 2t प्लस 3 मॉड कम्प्लिटेड प्लस c. सो आता हे जे काही आन्सर आहे ते तुम्हाला t मध्ये मिळालेले आहे आणि आपण एक्झाम्पल जे सॉल्व्ह करतो ते x साठी. सो फायनली आपल्याला काय करावं लागेल, t च्या जागी त्याची व्हॅल्यू पुट करावी लागेल x मधील. सो आपण t कशाला पुट केला होता, tan x ला पुट केला होता. सो फायनली आपल्याला आन्सर काय मिळेल, कॅपिटल I इज इक्वल टू 1/12 लॉग ऑफ मॉड ऑफ 2 tan x - 3 होल डिवायडेड बाय 2 tan x प्लस 3 मॉड कम्प्लिटेड प्लस c. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. सो थर्ड एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस b स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आता हे जे एक्झाम्पल आहे अगेन त्याच फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे, पण इथे तुमचे जे कॉन्स्टंट आहेत तर ते a स्क्वेअर आणि b स्क्वेअर आहेत. म्हणजे इन जनरल काहीतरी कॉन्स्टंट आहेत आणि ते घेऊन आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो सेम प्रोसिजर फॉलो करायची. सो सॉल्युशन लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx होल डिवायडेड बाय a स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस b स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स. सो तुमची स्टेप 1 होती की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करा, कॉस स्क्वेअर एक्सने. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो वी गेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय
तुमचा ए स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स आणि होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स. कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता हे बघा तुमचा 1 कॉस स्क्वेअर एक्स होता तो काय होईल तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स होल डिवायडेड बाय इथे बघा ए स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो हा जो दोघांनाही डिवाइड होता कॉमन तो सेपरेट आपण काय करणार आहोत डिवाइड करून घेणार आहोत. सो तो काय होईल ए स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो आता इथे बघा कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होतील आणि इथे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू येईल तुमची टॅन स्क्वेअर एक्स. सो नेक्स्ट आपल्याला मिळणार आहे कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स होल डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स. सो हे तुम्हाला मिळाले. याला इक्वेशन नंबर 1 डिनोट करा. आता याला आपल्याला काय करायचंय सिम्प्लिफाय करायचंय. सो याच्यासाठी आपण पुढच्या स्टेपकडे जाणार आहोत. सो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट सो टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचं सेक्स स्क्वेअर एक्स आणि टीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डीटी बाय डीएक्स. सो आता तुमच्या न्यूमरेटरला सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स होता. सो हा डीएक्स पलीकडे शिफ्ट करा. सो तुम्हाला मिळेल सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू डीटी. सो टॅन एक्स इज इक्वल टू टी आणि सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू डीटी याचा यूज करून तुमचा इक्वेशन नंबर 1 ला परत रिराईट करा. सो तुम्हाला काय मिळेल कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीटी होल डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टी स्क्वेअर. सो आता इथे बघा अगेन टी स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो बी स्क्वेअर आहे आणि आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यांमध्ये एक्स स्क्वेअरचा जो काही कोएफिशियंट असतो तो 1 असतो. सो आता इथे आपल्या एक्सच्या जागी हे जे एक्झाम्पल आहे ते टी मध्ये रिड्यूस झाले. सो इथे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नाहीये. सो तो 1 करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या सगळ्यांमधून बी स्क्वेअरला कॉमन घ्यावं लागेल. सो नेक्स्ट स्टेप येईल तुमची इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी होल डिवायडेड बाय मी बी स्क्वेअरला कॉमन काढतेय. सो ब्रॅकेटमध्ये राहील ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. इथे फक्त ए स्क्वेअर होता सो त्याच्याऐवजी काय येईल तो ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर येईल प्लस तुमचा बी स्क्वेअर टी स्क्वेअर मधनं बी स्क्वेअर कॉमन निघाल्यावर काय राहील टी स्क्वेअर राहील ब्रॅकेट कम्प्लिटेड. नेक्स्ट आता तुमचा 1 अपॉन बी स्क्वेअर हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे या इंटिग्रेशनच्या आतमध्ये. सो तुम्ही काय करू शकता तो बाहेर काढू शकता. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे कॅपिटल आय इज इक्वल टू 1 अपॉन बी स्क्वेअर देन इंटिग्रेशन ऑफ डीटी अपॉन टी स्क्वेअर प्लस आता मी इथे ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर आहे तर मी त्याला ए अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकते. ठीक आहे. हे जे काय आहे ते आपण लॉज ऑफ एक्सपोनेंटचा यूज करून लिहिलेलं आहे. सो आता आपल्याला काय मिळाले हे जे आहे ते अगेन इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशा काहीतरी फॉर्म मध्ये मिळाले. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. सो आता हा जो काही फॉर्म्युला आहे तो इथे यूज करायचा आहे. सो इथे यूज केल्यानंतर ना आपल्याला इथे एक्सच्या जागी तुमचा इथे टी आहे आणि इथे एच्या जागी तुमचा इथे ए बाय बी आहे. सो आता नेक्स्ट तुम्हाला काय मिळेल कॅपिटल आय इज इक्वल टू 1 अपॉन बी स्क्वेअर जो कॉन्स्टंट होता तो ऍज इट इज राहणार आहे इंटू तुमचा 1 अपॉन ए म्हणजेच तुमचा हा ए बाय बी असणार आहे आणि इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. सो एक्सच्या जागी तुमचा टी आहे आणि एच्या जागी तुमचा ए बाय बी आहे प्लस तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कॅपिटल आय इज इक्वल टू 1 अपॉन बी स्क्वेअर आणि जो बी ए ला डिव्हाइड होता तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो बी अपॉन ए इंटू टॅन इनव्हर्स ऑफ अगेन इथे ए बाय बी होता मागच्या स्टेपमध्ये सो तो बी वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो बी टी अपॉन ए ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस सी. आता इथे बघा हा बी जो आहे आणि इथे बी स्क्वेअर आहे. सो हा बी आणि ह्या स्क्वेअर मधला एक बी कॅन्सल होऊन फक्त एक राहील. सो फायनली तुम्हाला काय मिळेल इक्वल टू 1 अपॉन ए बी इंटू टॅन इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये बी इंटू टीच्या ऐवजी तुम्ही काय पुट केलं तर टॅन एक्स पुट केलं सो तो टॅन एक्स येईल आणि होल डिवायडेड बाय ए हे ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस सी. हे झालं फायनल आन्सर तुमच्या या एक्झाम्पलचं. फोर्थ प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन 3 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. सो आता आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं साइन स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मधलं.
त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं की साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स दोन्ही असतील तर. आणि आता आपण बघतोय की जर सेकंड फॉर्म मधला असेल तर दॅट इज इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस b कॉस स्क्वेअर एक्स. सो आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, याचं सोल्युशन बघायचंय. सो लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. सो आपली जी फर्स्ट स्टेप आहे ती आहे की डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो आपल्याला काय करायचंय की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांनाही कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करून घ्यायचंय. सो तुम्हाला काय मिळेल, कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय 3 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो तुमचा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हा सेक्स स्क्वेअर एक्स होईल आणि तुमचे हे जे काय आहेत 3 प्लस कॉस स्क्वेअर एक्सला थ्रू आउट डिवाइड आहे कॉस स्क्वेअर एक्स, तर त्याला सेपरेट डिवाइड करून घेऊया. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे तुमची इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो आता हे दोन्ही कॅन्सल होतील, इथे फक्त 1 राहील आणि अगेन 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला तुम्ही काय लिहू शकता, सेक्स स्क्वेअर एक्स. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx थ्रू आउट डिवायडेड बाय 3 सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 1. सो आता जशी की आपली स्टेप 2 होती की जर तुमच्या न्यूमरेटरला जर सेक्स स्क्वेअर एक्स असेल तर त्याला तसंच ठेवा आणि जर तुमच्या डिनॉमिनेटरला सेक्स स्क्वेअर एक्स आला तर त्याच्या जागी तुम्ही काय पुट करणार आहात 1 प्लस टेन स्क्वेअर एक्स. सो तुमचं नेक्स्ट स्टेप असणार आहे इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx थ्रू आउट डिवायडेड बाय 3 इंटू ब्रॅकेटमध्ये सेक्स स्क्वेअरच्या ऐवजी येणार आहे 1 प्लस टेन स्क्वेअर एक्स आणि प्लस 1. आता ही जी काय व्हॅल्यू आहे ती तुमची सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी आहे. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय तुमचा 3 इंटू 1 येईल 3 प्लस 3 इंटू टेन स्क्वेअर एक्स 3 टेन स्क्वेअर एक्स आणि प्लस 1 ॲज इट इज. आता इथे बघा हे दोन कॉन्स्टंट आहेत त्यांचे ऍडिशन करून घ्या. सो नेक्स्ट स्टेप असेल तुमची कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx होल डिवायडेड बाय 4 प्लस 3 टेन स्क्वेअर एक्स. सो आता हे जे काही इक्वेशन आहे त्याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 डिनोट करणार आहात. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो अगेन तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे आणि याच्यामध्ये जशी स्टेप सांगितली तशी तुमची थर्ड स्टेप आहे पुट tan x इज इक्वल टू t. देन त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो वी गेट सो tan x चं डेरिव्हेटिव्ह येईल तुमचं सेक्स स्क्वेअर एक्स आणि तुमचं t चं डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx. आता इथे जो आहे तो सेक्स स्क्वेअर एक्स dx आहे त्यामुळे ह्या dx ला इकडे मल्टिप्लाय करा. सो नेक्स्ट स्टेप येईल तुमची सेक्स स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. सो आता याचा आणि याचा यूज करून तुम्हाला इक्वेशन नंबर 1 ला परत लिहायचं आहे. कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 4 प्लस 3t स्क्वेअर. ठीक आहे, आता हे या प्रकारे रिड्यूस झालं. आता अगेन इथे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3 आहे आणि आपल्याला जे काही फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी तुमच्या एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर जो काय असेल त्याचा कोएफिशियंट 1 असायला हवा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्यांमधून 3 कॉमन काढावं लागेल. सो नेक्स्ट स्टेप आहे तुमची इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय तुम्ही 3 कॉमन काढलाय. सो ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील 4/3 प्लस टी स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता हे जे आहे याच्यातनं हा 1/3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या आतमध्ये, सो तो आपण बाहेर काढू शकतो आणि टी स्क्वेअर असल्यामुळे इथे 4/3 ला पण आपण काय करू शकतो स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सो तो काय येईल 2/√3 आणि मग त्याचा स्क्वेअर येईल. सो नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तुमची कॅपिटल I इज इक्वल टू 1/3 हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर तसंच राहणार आहे प्लस तुम्ही 4/3 ला 2/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिणार आहात कारण आपल्याला जो काही फॉर्म्युला आहे आपल्याकडे दॅट इज इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तो इथे यूज करायचा आहे. म्हणून वी हॅव इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. सो आता मागच्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या a च्या जागी तुमचा 2/√3 होता आणि x च्या जागी तुमचा t होता. सो आता त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण याचा आन्सर लिहिणार आहोत. सो तुमचा 1/3 जो काही कॉन्स्टंट होता तो ॲज इट इज इंटू 1/a म्हणजेच तुमचा 2/√3 इंटू tan इनवर्स ऑफ x च्या जागी तुमचा t अपॉन a आहे तुमचा 2/√3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन
सी. सो आता हा जो रूट 3 आहे तो ह्या 2 ला डिवाइड आहे, सो तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सिमिलरली इथे या 2 ला रूट 3 डिवाइड आहे, सो वरती जाऊन तो टी ला मल्टिप्लाय होईल. सो नेक्स्ट येईल तुमचं रूट 3 होल डिवायडेड बाय 3 इंटू 2 आणि इकडे काय येईल टॅन इनवर्स ऑफ रूट 3 टी अपॉन 2 प्लस तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो आता इथे बघा रूट 3 अपॉन 3 आहे, सो 3 ला तुम्ही कसं लिहू शकता रूट 3 इंटू रूट 3. सो एक रूट 3 कॅन्सल होऊन जाईल आणि एक रूट 3 शिल्लक राहील. सो नेक्स्ट तुम्हाला फायनली काय आन्सर मिळेल 1 अपॉन 2 रूट 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट 3 इंटू टीच्या ऐवजी आता तुम्ही त्याची एक्स मधली व्हॅल्यू पुट करणार आहात, दॅट इज टॅन एक्स आणि होल डिवायडेड बाय 2 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं.